तुझं झालंय का? झालं असेल तर तुझ्या रूम मध्ये जा. पिहू, या घरात ना मला कधी किंमत मिळणारच नाहीये. आणि तू ना फक्त बघत बस नेहमीप्रमाणे, काहीही बोलू नकोस. सोड, काय करायचंय ते करा तुम्हाला. वहिनी वहिनी ऐका ना. जाऊ दे ना. अगं ती कशी माहिती आहे ना. वहिनी ऐक, तू ना दादाकडे लक्ष दे. खूप चिडून गेलाय ग. आलेच. ही प्रथम ये. हे बघ, तू नको टेन्शन घेऊस. आपण शोधून काढू हे सगळं कोण करते ते. हा, काय विचित्र चाललंय सगळ्या. तो केक काय आला, नंतर ते फुलं काय, तो फोनवरचा आवाज ओळखीचा वाटतोय. अगदी असा कोण असेल बरं. फार डोकं आऊट झालंय. जाऊ द्या, अविनाश एक एक सॉल्व्ह करूया. पैसे पाहिजेत. आमदाराला पैसे द्यायचे आहेत. तेलंगशिवाय पर्यायच नाही आहे. अडलाहरी गाढवाचे पाय तरी. अरे यार, ओ पाटकर, हा नमस्कार. तेलंग. ही काय वेळ आहे का फोन करायची? नाही, बरोबर आहे. वेळ चुकलीच आहे माझी फोन करायची. पण ऐका ना तेलंग, मी खरंच सांगतो, मला पर्याय नाही आहे तुमच्याशिवाय. तुम्हीच आहात या जगात जे मला पैसे देऊ शकता. अरे मग देतो ना पैसे, नाही कोण बोललं. बदल्यात घर गहाण ठेव. तेलंग, तुम्हालाही माहिती आहे मी घर गहाण नाही ठेवू शकत. अवघड आहे हे सगळं. मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं. आता काय आहे, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. आपण काय करूया, घराचा विषय सोडून देऊया आपण. मी स्टॅम्प पेपरवर सही करतो. तुम्ही त्या स्टॅम्प पेपरवर असं लिहा की 45 दिवसात मी तुम्हाला पैसे परत करणार. स्टॅम्प पेपरवर लिहा, मी सही करायला तयार आहे. हा, पण घर गहाण ठेवणार नाही. म्हणून तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतोय ना मी. पण घर गहाण नाही ठेवू शकत. मी कुठेच जाणार नाही. आम्ही गेलोय काय आधी कुठे? तुमचे पैसे दिलेत की. उशीर झाला असेल पण दिले. यावेळी नाही होणार उशीर. 45 दिवसात ना पाटकर. एक दिवस कमीच